शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। 19 फेब्रुवारी 1630मध्ये पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर जन्मास आलेले शिवाजी महाराज हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते। ते अजिंक्य असे लढवय्या पुरुष होते। राज्यकारभाराची कला त्यांना पूर्ण अवगत होती। त्यांनी आपले बेत उत्तमरित्या आखून ते शहाणपणाने व धीमेपणाने कृतीत उतरविले। कोणत्याही मोहिमेस वा कार्यास हात घालताना ते अनेकांचा सल्ला घेत व नंतरच आपल्या योजनेस पटेल तेच स्वीकारत। सर्व कार्यात त्यांनी सर्व जातीतील गुणी माणसे सामावून घेऊन त्यांच्याकडून ती कामे करून घेतली। मार्टिन या प्रवाशाने आपल्या रोजनिशीत शिवाजी महाराजांच्या धूर्तपणाबद्दल कौतुक केले आहे। खापीखान हा औरंगजेबाचा तत्कालीन इतिवृत्तकार। तो शिवाजी महाराजांचा कट्टर द्वेष्टा होता, पण तोही शिवछत्रपतीविषयी म्हणतो, शिवाजीने सर्व काल स्वराज्यातील प्रजेचा मान राखण्याचा प्रयत्न केला। लज्जास्पद कृत्यापासून तो सदैव अलिप्त राहिला। मुसलमान स्त्रियांच्या अब्रूला तो दक्षपणे जपत असे। मुसलमान मुलांचेही त्याने रक्षण केले। या बाबतीत त्याच्या आज्ञा कडक असत। जो कोणी या बाबतीत आज्ञाभंग करील त्याला तो कडक शासन करीत असे। महाराष्ट्रेतर कवींनी विशेषतः तमिळचे सुब्रमण्यम भारती, तेलुगूचे कोमाराजू वेंकट लक्ष्मणराव, बंगाली कवी रवींद्रनाथ टागोर, गुजराती कवी झेवरचंद मेघानी, हिंदी कवी केदारनाथ मिश्र इत्यादींनी महाराजांना गौरविले आहे। स्त्रियांचा आदर, परधर्माबद्दल सहिष्णुता यामुळे लोककल्याणार्थ राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना लाभली। त्यांचे जीवन भारतीय राष्ट्रीयत्वाचा आविष्कार होय। त्यांनी बहुविध माणसे निर्माण केली आणि राष्ट्रीय परंपरा सुरक्षित राहील अशी व्यवस्था केली। धैर्य आणि साहस याबरोबरच अखंड सावधानता जोपासली आणि तेच त्यांच्या राजकारणाचे प्रमुख सूत्र होते। अशा थोर लोककल्याणार्थ राजांनी 3 एप्रिल 1680मध्ये वयाच्या 50व्या वर्षी रायगड किल्ल्यावर अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या जयंतीनिमित्त पुनश्च एकदा विनम्र अभिवादन।